यशश्री हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत। आता एक नवीन माहिती समोर आलेली आहे। यशश्री शिंदे हिच्या शरीरावर 2 टॅटू आढळून आलेले आहेत। विशेष म्हणजे हा टॅटू दाऊद शेख याच्या नावाचा होता। मात्र हा टॅटू यशश्रीच्या संमतीने काढण्यात आला की त्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाहीये। दाऊद शेखला अटक करून 2 दिवस उलटलेले आहेत। त्याच्या चौकशीत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होऊ शकतात। लग्नाला नकार दिला म्हणून तिची हत्या करण्यात आल्याचं दाऊदकडून सांगितलं जात आहे। बातमी आपण पुढे पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर यशश्रीच्या वडिलांनी 2019 मध्ये आरोपी दाऊद विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। तो सुमारे 1.5 महिना तुरुंगात होता। त्यानंतर त्याचा अपघात झाला होता। सुमारे 1.5 महिना तो अंथरुणाला खिळून होता। प्रकृती सुधारल्यानंतर त्याने पीडितेशी पुन्हा संपर्क साधला आणि संभाषण सुरू केलं। यशश्रीच्या वडिलांचा बदला घेण्यासाठी त्याने हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येते। आरोपी दाऊदला यशश्रीशी लग्न करून कर्नाटकात स्थायिक व्हायचं होतं, पण यशश्रीकडून नकार देण्यात आला होता। आरोपी दाऊद यशश्रीवर लग्नासाठी दबाव आणत होता। अनेकदा यशश्रीनं त्याचा फोन ब्लॉक केला। त्यानंतर तो मोहसिनच्या फोनवरून तिला फोन करत होता। आरोपी दाऊदकडे या दोघांचे काही खासगी फोटो होते, ते फोटो कोणी पाहू नये अशी यशश्रीची इच्छा होती। मात्र आरोपीने तरुणीला तो फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली। यानंतर 24 जुलै रोजी जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ तो तरुणीला भेटला। यानंतर आरोपीनं तिला 25 जुलैला परत फोन करून भेटायला बोलवलं। ती भेटायला तयार नव्हती, तेव्हा त्यानं तो फोटो त्याच्या फेसबुकवरती टाकला। फोटो पाहताच तिनं पुन्हा भेटायला होकार दिला। आरोपीनं पोलिसांना सांगितलं की भेटल्यावर यशश्रीनं फेसबुकवरून फोटो डिलीट करण्यास सांगितले आणि त्यानं फोटो डिलीट केले। यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि तरुणीनेही आपल्या मित्राला मदतीसाठी बोलावलं, पण आपण अडचणीत असून मदतीची गरज असल्याचं सांगितलं। दरम्यान आरोपीनं चाकूनं यशश्रीची हत्या केली। आरोपी दाऊदनं बंगळुरूहून 2 चाकू आणले होते, त्यातील एक चाकू वापरून त्यानं यशश्रीची हत्या केली। यशश्रीची हत्या केल्यानंतर आरोपीनं उरणहून ट्रेननं पनवेल गाठलं। त्यानं मित्राला फोन करून काही पैसे मागितले। कळंबोली इथून ट्रॅव्हल बसनं कर्नाटकच्या गुलबर्गा इथं तो पोहोचला। शहापूरमध्ये त्यानं मोबाईल बंद करून आजीच्या घरी सोडला आणि नंतर पोलिसांच्या नजरेतून